संघर्ष चिपळूण संघाचा कोण शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलंय असा हा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय या पालीच्या मैदानावरती. जुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती 7चा डिफेन्स असेल. गुलाल्स आपल्याला पाहायला मिळते 2-1 2-2 ची फील्ड. शैलेश इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. व्यावसायिक संघ युनियन बँक या संघामधून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो असा हा गुणवान खेळाडू आज पालीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जुगाई कोसुम संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव. हा देखील रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद भूषवलेला खेळाडू लाजवाब रायडर आहे. जबरदस्त रेड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सामन्यातील पहिली चढाई समोरच्या संघातील डिफेन्सचा अंदाज घेऊन आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 4. संघर्ष चिपळूण संघाचा हा चढाईबुटा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली शरीरदृष्टी लाभले 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-1 2-2 ची फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 8 साईश पडी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यावरती देखील लक्ष असेल. आता मात्र संघर्ष चिपळूण संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 4 सूरज जाधव आपल्याला पाहायला मिळतोय 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना. अजूनही इथे कोणत्याही संघाचं खातं उघडलं गेलं नाही. परंतु संघर्ष चिपळूण जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून डबल टाय होऊन आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एकूण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. लाजवाब टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र डू ऑर डाय रेड असेल आणि शैलेश चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 8. आणि इथे मात्र मिडल कव्हरवरती कौस्तुभ जाधव वरती हल्ला गेलाय. जर्सी क्रमांक 2 याच्यावरती हँडलचा प्रयत्न आणि सफल ठरलाय. मिडल कव्हर वरती खोल वरती जाऊन इथे मात्र हँडलचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. एक गुण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल कोसुम संघाकडून. 7 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहे संघर्ष चिपळूण क्रीडांगणामध्ये 2-1 2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नर दिशेने खेळ चालू आहे. जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल मयूर. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गुणाचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र एक छोटासा खेळ आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला चढाईबुटा आपल्याला पाहायला मिळतोय कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती. आता मात्र 5 मोरे पाहायला मिळते. बोनस गुण ऑफ असेल. 2-1 2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. रेड व्हायलेट करून इथे मात्र मिडलँड वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. टाइम काउंटर वरती नजर. तर नंतर मात्र सुखरूप आपल्या क्रीडांगणावरती माघारी परतलाय. आता मात्र जुगाई कोसुम संघाकडून एक उंच वर चढाईबुटा आपल्याला पाहायला मिळेल. 7 मोरे मैदानावरती 2-1 2 2 ची फील्ड संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती. लेफ्ट कॉर्नरचा खेळ मिडल कव्हर वरती इथे मात्र किक मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. इथे मात्र जबरदस्त सरप्राईज अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. राईट इन मधून इथे मात्र डबल डायव्हर्टचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून गेलेला हा टॅकल. एक गुण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष चिपळूणच्या वतीने जर्सी क्रमांक 8 4 मोरे मैदानावरती. लेफ्ट कॉर्नरला इथे मात्र हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. आता मात्र इथे मात्र डिफेन्स गोल वरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चढाई आपल्याला पाहायला मिळते शैलेशाची. प्रत्युत्तर दाखल असेल. इथे मात्र जुगाई कोसुम संघ अजूनही खातं उघडलं गेलं नाहीये. इथे विचार करावा लागेल. या संघाचा तारण करून येईल कौस्तुभ जाधव जर्सी क्रमांक 2 जवळजवळ 3 ते 4 मिनिटं अद्याप मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र तिसरी चढाई असेल. डू ऑर डाय रेड. खरा किंवा मारा तो मैदानाच्या बाहेरचं रस्ते जरा अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी क्रमांक 10 छोटी हाईट बडी फाईट कमाल करतोय. जर्सी क्रमांक 7 मयूर याला मैदानाच्या बाहेर जातोय. एक गुण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाचं जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला साईश पडी आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे टच पॉईंटची आवश्यकता असेल. आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा जर मैदानावरती आणायचं असेल तर समोरच्या संघातील खेळाडूंना टच पॉईंट करावा लागेल. पुन्हा एकदा खाली चढाई अजूनही खातं रिकामी पाहायला मिळते आपल्याला जुगाई कोसुम संघाचं. कौस्तुभ जाधव जेवढा जास्त वेळ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल तेवढाच जास्त दबाव जुगाई कोसुम संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक मेन रायडर आहे बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं असं कौस्तुभ जाधव.
मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र डू ऑर डाय रेड असेल जुगाई कोसुम संघासाठी. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे पॉइंट आवश्यक असेल अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता जरा बाहेर गेले. इथे मात्र सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. आता मात्र 2 मोहरे मैदानावरती जुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती आणि चढाईसाठी दाखल झालाय. संघर्ष जिंकून संघाचा शैलेश इथे मात्र जर्सी क्रमांक 10 आणि त्याच्या माध्यमातून गेलेला हा बॅकआउट आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधील पहिला सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय जुगाई कोसुम संघाचा. 1 सेबल 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाचं खातं उघडलं गेलंय सुपर टॅकलच्या वतीने आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 4 सूर्याच्या चढाईसाठी दाखल झालाय. संघर्षाची पुढील संघाच्या क्रीडांगणावरती 6 मोहरे आपल्याला पाहायला मिळतील. लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रदर्शित केला गेलाय. यस मॅच ऑन झाले. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी दाखल झालाय. याच्या माध्यमातून देखील चांगल्या चढाई आपण पाहिल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी असेल. या स्पर्धेमधील पहिला सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळालाय जुगाई कोसुम संघाच्या वतीने आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 याच्यावरती पॉइंट मारण्याचा दावा करतोय. पंच पॅनल अतिशय तीक्ष्ण आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून निर्णय आपल्या हाती येईल. परंतु जर्सी क्रमांक 4 राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. रॅपिड केलेला शूट आणि इथे मात्र कोणताही गुण मिळत नाहीये. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाचा सूरज चढाईसाठी दाखल झालाय. इथे मात्र एक गुण मिळतोय संघर्षाची पुढील संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 8 शैलेश शेळकडे आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी कुमार जिल्हा आणि जबरदस्त जब आपल्याला पाहायला मिळते. शोल्डर सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मात्र स्वतःला मिडलँड वरती झोकून देतोय. 1 गुण मिळेल संघर्षाची पुढील संघाला आणि आता मात्र जुगाई कोसुम संघ ऑल आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 शेवटचा मोहरा मैदानावरती आकाश देवरुकर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याच्या सुरुवाती काही मिनिटांमध्येच जुगाई कोसुम संघ इथे दबावामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चिपळूण सारखा एक तगड्या संघासमोर आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 9 बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सांघिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. एक बोनस गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. 1+2 3 पॉइंट संघर्षाची पुढील संघाला. याच दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय संघर्षाची पुढील संघाचा जर्सी क्रमांक 4 प्रेम मोगर आपल्याला पाहायला मिळेल. उंचकावर चढाई होतो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र जुगाई कोसुम संघ पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने खेळण्यासाठी मैदानावरती उतरलाय आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 9 चूक करतोय आकाश देवरुकर. आवश्यकता नव्हती, डबल मॅन्डेट झाला आणि इथे मात्र त्याचा फायदा घेतो आकाश. जर्सी क्रमांक 4 याच्या माध्यमातून 1 गुण मिळतोय संघर्षाची पुढील संघाला. आता मात्र कौस्तुभ जाधव याच्यावरती विश्वास दाखवलाय. जर्सी क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्याचा कर्णधारपद भूषवलेला असा हा चढाई बुट आपल्याला पाहायला मिळतोय. जुगाई कोसुम संघाचा बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं इथे मात्र थोडासा हतबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्षाची पुढील संघाचा शैलेश इकडे आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ वरती पॉईंट मारण्याचा प्रयत्न हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु असफल ठरलाय. पुन्हा एकदा रायडिंग मारुती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खाली चढाई. प्रेक्षकांना विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव असेल. कृपया पुरुष प्रेक्षक जर कोण असतील तर त्यांनी समोरच्या किंवा डाव्या बाजूच्या गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. व्यासपीठाच्या राईट साईडला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव असेल याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 1 ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न कोणताही अँगल नव्हता आणि इथे मात्र बाद होतो. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 10 प्रतीक वाघे आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी किशोर गटामधून खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गुणवान खेळाडू आहे. छोटी हाईट बॉडी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मोरी मैदानावरती 2-1-2-2 फील्ड इथे सजवली गेले जुगाई कोसुम संघाच्या वतीने आणि इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न. 1 बोनस गुण मिळतोय संघर्षाची पुढून संघाला आणि राईट बाद 1 गुण मिळेल जुगाई कोसुम संघासाठी. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाकडून. आता मात्र संघर्षाची पुढून संघाच्या क्रीडांगणावरती 5 मोरी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जर्सी क्रमांक 7 खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. खाली आपल्या क्रीडांगणावरती सुरू परततोय. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्षाचे पुढून संघाकडून शैलेश आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 8 एक मेन रायडर म्हणून संघर्षाचे पुढून संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 7 मोरे मैदानावरती फुल हाऊस जो काही कोसून सांगेल क्रीडांगणावरती 2-1-2-2 फील्ड, परंतु कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करला नाहीये. खाली चढाई करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. इथे मात्र खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतोय संघर्षाचे पुढून संघाचा. कोणत्याही स्वरूपाचा बोनस करून ऑफ असेल. खोलवरती गेलेला डिफेन्स. इथे मात्र जर्सी क्रमांक 12 श्रेयांश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र स्वतः सेल्फ आउट होतोय. कोणत्याही खेळाडूला जर टच न करताच आपण लॉबी मध्ये गेलं तर निश्चितच रायडरला बाद दिलं जातं आणि ते समीकरण इथे जुळताना आपण पाहतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 4 प्रेम मोगर आपल्याला पाहायला मिळतो. याच्या माध्यमातून देखील चांगल्या सडे आपण पाहिले आहेत, परंतु आता मात्र पुन्हा एकदा राईट इन वरती हँडेजचा दावा करतोय. जर्सी क्रमांक 10 याच्यावरती हँडेज केलं गेलं आणि एकूण मिळतोय संघर्षाचे पुढून सांगायला. आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय जो काही कोसूम संघाचा जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव. याला इथे चमत्कार करावा लागेल. एक मॅन रायडर आणि इथे मात्र बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न. जवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. खतरनाक जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभ सारख्या एक बलवान खेळाडूला बॅक होल्ड केला आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शैलेश जर्सी क्रमांक 8 इथे मात्र घेरला गेलाय डिफेन्स मध्ये जुगाई कोसूम संघाचा. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसूम संघाचा जर्सी क्रमांक 4 परिधान केलेला चढाई आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज जाधव लेफ्ट कॉर्नर खेळायला सुरुवात करत असताना इथे मात्र राईट कॉर्नर वरती रॅपिडली शूट करून अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी दाखल झालाय प्रतीक बागे. रत्नागिरी किशोर गटामधून खेळणारा खेळाडू आहे. हॅलो, रत्नागिरी जिल्हा कबड्डी परिषदचे सदस्य मान्य श्री प्रथमेश दादा कुलकर्णी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. येस सर दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. रत्नागिरी जिल्हा कबड्डी परिषदचे सदस्य श्री प्रथमेश दादा कुलकर्णी या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. आणि इथे मात्र सिंगल हँडेड टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सदस्य समीर गराटे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. रत्नागिरी जिल्हा कबड्डीचे सदस्य येस धन्यवाद. जर्सी क्रमांक 4 प्रेम चढाईसाठी दाखल झालाय. 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट कॉर्नरला साईश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 जो काही कोसूम संघाचा हा जबरदस्त लेफ्ट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळेल. जो काही कोसूम संघाकडून आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 4 फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते संघर्षाची पुढच्या क्रीडांगणावरती. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 10 तिसऱ्या चढाईसाठी डोअर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळतंय. खरा खेळ मराठा मैदानाच्या बाहेर जर असतं तर अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी क्रमांक 10 याच्यावरती विश्वास दाखवलाय. 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. रॅपिडली शूट केला गेला होता आणि पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतोय. जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 याच्या माध्यमातून आकाश देवरुकर याच्या माध्यमातून केले गेलेला हा सोलो टॅकल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक गुण मिळतोय जुगाई कोसूम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसूम संघाकडून. आता मात्र 6 मोरे संघर्षाचे पुढून संघाच्या क्रीडांगणावरती आणि इथे मात्र डबल माइंडेड झाला. एक गुण मिळतोय जुगाई कोसूम संघाला. जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय संघर्षाचे पुढून संघाचा जर्सी क्रमांक 4 प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळताना आता मात्र कौस्तुभ जाधव राईट कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल कव्हरला भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळेल रेडिंग मध्ये. आणि इथे मात्र नजर अटी आणि दुर्घटना घटी. जर्सी क्रमांक 4 प्रेम थोडासा विचलित झाला आणि त्याचाच फायदा इथे घेताना आपल्याला राईट कॉर्नर पाहायला मिळालाय. एक गुण मिळतोय जुगाई कोसूम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल रेडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव
एक गुणवान खेळाडू आहे, बेस्ट रायडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद भूषवलेला हा खेळाडू, परंतु आजच्या सामन्यामध्ये थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि एक गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. दरम्यान फर्स्ट हाफचा खेळ संपतोय आणि गुण फलक असेल जुगाई कोसुम 10 गुण, संघर्ष चिपळूण 16 गुण. जवळजवळ 6 गुणांची आघाडी असेल ती संघर्ष चिपळूण संघाकडे. या सामन्याचा जर आपण विचार केला तर निश्चितच येस धन्यवाद सर. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आजच्या रजनीमधील दुसरा सामना संघर्ष चिपळूण विरुद्ध जुगाई कोसुम आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गुणांनी आघाडीवरती असेल तो संघर्ष चिपळूण संघ, परंतु आता मात्र चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 आणि इथे मात्र काय होतंय, कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर सुपर टाकाचा शिकार ठरतोय. 2 गुण मिळत आहे संघर्ष चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल, जर्सी क्रमांक 8 आणि कुवर सिंग आहे ना, कुवर रत्नागिरी कुमार गट यामधून खेळणारा खेळाडू, युनियन बँक व्यावसायिक गट गुणवान खेळाडू आहे आणि या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ जाधव आपल्याला या सामन्यामध्ये शांत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याची पकड होताना आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं तो मैदानाच्या बाहेर आहे आणि तोच कारण ठरतंय की जुगाई कोसुम संघ पिछाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र रेड बॅलेट आणि सुखरूप आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. प्रत्युत्तर दाखल संघर्ष चिपळूण संघाकडून जर्सी क्रमांक 8 शैलेश हेगडे आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2ची फील्ड इथे सजवली आहे. लेफ्ट कॉर्नर दिशेने चढाईला सुरुवात करत असताना इथे मात्र चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. रेड बॅलेट करून बैलांवरती उभा राहिला आणि कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघ वारंवार रेड बॅलेट करून आपल्या क्रीडांगणावरती परततोय आणि समोरच्या संघाला रेड साठी निमंत्रित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक वादे हा देखील एक गुणवान खेळाडू, छोटी हाईट बडी फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँकल लोड करण्याचा प्रयत्न, परंतु तितका चपळ आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रतीक एक गुण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला. इथे मात्र जुगाई कोसुम संघ डिफेन्स मध्ये देखील थोडासा हतबल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी चढाई जुगाई कोसुम संघासाठी 5च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण ऑफ असेल, टच पॉईंटची असेल आवश्यकता आणि इथे मात्र काय करते जर्सी क्रमांक 4 सूरज जाधव याच्या माध्यमातून 1 गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष चिपळूण संघाकडून जर्सी क्रमांक 8. आता मात्र जुगाई कोसुम संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल का. कौस्तुभ जाधव पुन्हा एकदा मैदानावरती इन झालाय. याला रेड मध्ये कमाल करावी लागेल. आतापर्यंत शांत आहे, परंतु इथे शांत राहून चालणार नाही. शैलेश शेडगे जबरदस्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय. रॅपिडली चाललेली चढाई लेफ्ट कॉर्नरवरून राईट कॉर्नरवरती हँड टच करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. प्रत्युत्तर दाखल जुगाई कोसुम संघाकडून जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव चढाईसाठी दाखल झालाय. आतापर्यंत शांत राहिलाय, परंतु तो संत जरूर नाहीये. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ खोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद भूषवलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती ते सादर करावा लागेल. एक बलवान खेळाडू संघर्ष चिपळूण आणि त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश भोजने, राज्यस्तरीय खेळाडू आहे. संघर्ष चिपळूण संघाचा हा प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या देखील माध्यमातून लाजवाब खेळ आपण पाहिलाय, परंतु आता मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देताना आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष चिपळूण संघ आणि ऋषिकेश भोजने प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जुगाई कोसुम संघाकडून. रेड व्हायलेट केली जाते आणि जुगाई कोसुम संघाचा गेम प्लॅन जर आपण बघितलं तर वारंवार इथे मात्र डिफेन्स वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र तिसरी चढाई असेल संघर्ष चिपळूण संघासाठी. डू ऑर डाय रेड खरा किंवा मला अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा आणि जर्सी क्रमांक 10 प्रतीक याचा जर आपण विचार केला तर वारंवार आपल्या चढाईमध्ये गुण घेण्याचा डू ऑर डाय रेड स्पेशलिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जाईल संघर्ष चिपळूण संघाचा असा हा छोटी हाईट बडी फाईट देताना प्रतीक वाघे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न गोलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता आणि जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. तिसरी चढाई असेल
सुपर टॅकलची सुवर्ण संधी आणि इथे मात्र चकमा देण्याचा प्रयत्न 1 2 3 4 इथे मात्र गारद केले जाते जर्सी क्रमांक 4 याला काय करणार टी-शर्ट वाढला इथे मात्र रायडर सेफ दिला जातोय थोडासा जर्सी पुलिंगचा जर्सी पुलिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा मात्र आता मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळेल याच दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते आता मात्र संघाचे चिपळूण संघ ऑल आउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल 2 मोरे मैदानावरती जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी दाखल झालाय रोहन नवरंग आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघात एखाद्यानं पुन्हा एकदा जर रिलाईव्ह करायचं असेल मैदानावरती पुन्हा एकदा आणायचं असेल तर निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असेल आणि जुगाई कोसुम संघ आता कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 1 जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न असफल ठरला 1 गुण मिळतोय संघर्ष चिपळूण संघाला पुन्हा एकदा 3 मोरे आपल्याला पाहायला मिळतील संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल जबरदस्त डबल अँगलवर आपल्याला पाहायला मिळतोय लाजवाब टॅकल चांगलं सांगे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळत आहेत संघर्ष चिपळूण संघाला लाजवाब टॅकल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त अँकल होल्ड जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून रोहनच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल पुन्हा एकदा बॅकफूट वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय जुगाई कोसुम संघ निश्चितच ऑल आउट करण्याची सुवर्ण संधी होती परंतु इथे मात्र रेडिंग मध्ये 1 पॉईंट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण संघर्ष चिपळूण संघाला आणि गुण फलक आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष चिपळूण संघ 22 गुणांवरती असताना जुगाई कोसुम संघ 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय चढाईसाठी दाखल झालाय जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय निश्चितच जुगाई कोसुम संघ डिफेन्स वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार खाली चढाई आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील रेड व्हॅलेट केली जाते आणि निश्चितच आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतण्याचा इरादा त्यांच्या माध्यमातून इथे ठेवला गेला आहे आणि निश्चितच समोरच्या संघाला इथे मात्र डिफेन्स मध्ये गिरण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय कारण का जुगाई कोसुम संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच कोणताही चढाईबोटी इथे मात्र असरदार ठरताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये कौस्तुभ जाधव बेस्ट रायडर म्हणून संघामध्ये आहे तो देखील या सामन्यामध्ये शांत आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून देखील कोणत्याही पद्धतीचा पॉईंट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीये परंतु अजून सामना बाकी आहे इथे मात्र कौस्तुभ आपला रौद्ररूप दाखवणार का आणि जर्सी क्रमांक 4 तिसऱ्या चढाईसाठी संघर्ष चिपळूण संघाचा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो उंच गोरा शरीर आपल्याला चढाईपटू आता मात्र बोनस गुण असेल टच पॉईंटची असेल आवश्यकता 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे रॅपिड चाललेला फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतो प्रतीकाच्या माध्यमातून खोलवरती चाललेला डिफेन्स आहे जुगाई कोसुम संघाचा कौस्तुभ याच्यावरती हँडच करण्याचा प्रयत्न राईट टू लेफ्ट इथे मात्र अंतिम सेकंद शिल्लक आणि जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं डबल माइंडेड झाला आणि त्याचा फायदा इथे मात्र जुगाई कोसुम संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट कॉर्नर दिशेने केला गेलेला हा जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळालाय आता मात्र डुअर डायरेक्ट साठी जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय मयूर चढाईसाठी दाखल झालाय 3 मोरे मैदानावरती संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र जोरदार डॅश आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून काय निर्णय हाती येतोय जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून सिंगल हँडेड टॅकल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रायडर बाद दिला जातोय सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळतील रोशन चिपळूणकर याच्या माध्यमातून केली गेलेली पकड रत्नागिरी जिल्हा कुमार गटातून खेळणारा हा बचावपटू आपल्याला पाहायला मिळतोय लाजवाब टॅकल त्याच्या माध्यमातून केला गेला आणि सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळते संघर्ष चिपळूण संघाला प्रत्युत्तर दाखल असेल संघर्ष चिपळूण संघाकडून आणि आता मात्र 5 मोरे मैदानावरती
सुगाई कोसुम संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे आणि आता मात्र गेमला स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न संघर्ष चिपळूण संघाकडून आपल्याला करताना पाहायला मिळतील. जवळजवळ 10 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते संघर्ष चिपळूण संघाकडे, परंतु ही आघाडी मोडून काढली जाईल का? कौस्तुभ जाधव जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत जुगाई कोसुम संघ दबावामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ जाधव याला काही चमत्कार करणं गरजेचं असणार आहे या मैदानावरती. आपला संघ जर या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचा असेल, आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर कौस्तुभ जाधव याला आपलं रौद्र या मैदानावरती धारण करायला लागेल. इथे मात्र खाली चढाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. रेल वॅडी करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 1 रोहन. 5च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. आता मात्र संघर्ष चिपळूण संघ 3ऱ्या चढाईवरती खेळताना आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. सलग 2 चढाई असफल करायच्या आणि त्यानंतर मात्र डू डायरेक्ट वरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जुगाई कोसुम संघ या संघाला इथे मात्र आवश्यकता असेल. प्रत्येक रेड वरती इथे पॉईंट घ्यावे लागेल. डिफेन्स मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. 10 गुणांची पिछाडी इथे भरून काढायची असेल तर निश्चितच चांगला खेळ इथे या मैदानावरती प्रदर्शित करावा लागेल. आणि 3ऱ्या चढाईसाठी संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 1 रोहन याच्यावरती विश्वास दाखवलाय. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण असेल. टच पॉईंटची असेल इथे आवश्यकता. कौस्तुभच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने रॅपिडली चाललेला फुटवर्क जर्सी क्रमांक 1 याच्या माध्यमातून आपण पाहतोय. खोलवरती चाललेला डिफेन्स आहे आणि इथे मात्र कौस्तुभच्या माध्यमातून गेलेला हा जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळेल. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. 3री चढाई असेल जुगाई कोसुम संघासाठी आणि सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे शिल्लक. जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून गेलेला हा डबल टाय होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल रोशन चिपळूणकर. जबरदस्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटे शिल्लक असताना गोल फलक असेल जुगाई कोसुम संघ 15 गुण, संघर्ष चिपळूण संघ 26 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, सामना संपायला शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर झाली आहेत. यानंतर होणारा सामना डॉक्टर नाना मायकर फाउंडेशन मालगुण रत्नागिरी विरुद्ध दसपटी चिपळूण. दोन्ही संघांना 3रा आणि अंतिम पुकार. आपल्याला 5 मिनिटं असताना 3रा पुकार देणं. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय. यस, धन्यवाद सर. इथे मात्र लाजवाब अँगल आपल्याला पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 8 याच्या माध्यमातून सिंगल हँडेड गेलेला हा प्रयत्न. जाधव चढाईसाठी दाखल झालाय. सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल. इथे मात्र कौस्तुभ सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे शिल्लक आणि इथे मात्र जर्सी क्रमांक 10 प्रतीक वाघे आतापर्यंत रेडिंग मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता डबल मॅन्डेट झाला. कौस्तुभला डबल टायआउट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. 1 गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला आणि अंतिम 4 मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र संघर्ष चिपळूण संघ ऑल आउटच्या दिशेने जातो की काय. चढाईसाठी दाखल झाले रोशन चिपळूणकर. एक नामवंत बचावपटू आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्हा कुमार गटातून खेळणारा हा खेळाडू संघर्ष चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. याच्या माध्यमातून देखील चांगल्या पगडे आपण पाहिल्या आहेत. आणि पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाचा जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ चढाईसाठी दाखल झाला. या दिशा चढाईमध्ये 1 गुण घेऊन परतला होता, परंतु आता मात्र 2 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष चिपळूण संघाच्या क्रीडांगणावरती किक लगावण्याचा प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळतोय. गोलवरती चाललेला डिफेन्स आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 डावे प्रतिदावे इथे खेळले जाते, परंतु पंच इथे डावे पेटवून लावताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटं शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या निर्णायक क्षणी जर संघर्ष चिपळूण संघ ऑल आउट झाला तर निश्चितच लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर रोशन चिपळूणकर. आता मात्र इथे मात्र ऑल आउट झालाय संघर्ष चिपळूण संघ. पॉइंट टेबल मध्ये उलटफेर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल असेल जुगाई कोसुम संघ 21 गुण, संघर्ष चिपळूण संघ 26 गुणांवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 5 गुणांची आघाडी असेल. इथे मात्र शैलेश शेगडे चढाईसाठी दाखल झालाय. बेस्ट रायडर झालाय. सामन्यामध्ये लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. मिलर मध्ये झालेली झटापट. एकीचे बळ बिलते बळ. रायडर आता मैदानाच्या बाहेर बळ. लाजवाब टॅकल जुगाई कोसुम संघ. इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला सुरुवात झाली. काय सामना रंगलाय.
जुगाई कोसुम संघ जो सुरुवातीपासून पिछाडीवरती होता तो आता मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे शिल्लक असताना जुगाई कोसुम संघ 4 गुणांनी पिछाडीवरती आपल्याला पाहायला बस मिळतोय. बस समाधान झालं. जर्सी क्रमांक 2 कौस्तुभ जाधव एक बोनस गुण मिळतोय. लाजवाब प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी दाखल झालाय संघर्ष म्हणून संघाचा जर्सी क्रमांक 4 प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ येथे पुढे प्रवेश करेल लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुण मिळतोय जुगाई कोसुम संघाला. गुण फलक असेल जुगाई कोसुम संघ 24 गुण, संघर्षाची पुढे संघ 26 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कौस्तुभ इथे मात्र घेरला गेलाय. नावच्या टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वाचा मोहरा महत्वाच्या क्षणी इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच ऑन झाली. आता मात्र सामन्यातील अंतिम काही मिनिटे शिल्लक असताना जर्सी क्रमांक 8 शैलेश बेस्ट रायडर सामना संपण्यासाठी 1 मिनिट शिल्लक असताना अजूनही 3 गुणांची पिछाडी असेल जुगाई कोसुम संघाकडे. इथे मात्र कोणता गेम प्लॅन आखला जाईल, टाइमआउट घेतला गेला होता. दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन केलंय जरूर, परंतु या महत्वाच्या क्षणी जुगाई कोसुम संघाचा महत्वाचा मोहरा कौस्तुभ जाधव मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट केली जाते. कोणताही स्वरूपाचा धोका न पत्करता आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. जर्सी क्रमांक 1 इथे मात्र मल्टिपल रेडची आवश्यकता असेल. जुगाई कोसुम संघाला बोनस घेण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून इथे मात्र फेटाळला गेलाय. खाली आज चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 8 शैलेशच्या माध्यमातून संघर्षाची पूर्ण संघाचा हा बेस्ट रायडर दाखल केला गेलाय. हॅलो चला दोन्ही संघ डॉक्टर नानासाहेब मैकर फाउंडेशन मालगुण दसवटे चिपळूण आपण क्रीडांगण दिशेने यायचंय. डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन. येस धन्यवाद सर. तर पुन्हा एकदा मॅच सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 8 शैलेश आपल्याला पाहायला मिळतो. रेड व्हॅलेट करून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आणि दरम्यान इथे मात्र सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय संघर्ष चिपळूण संघ. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे हार्दिक आभार. जुगाई कोसुम संघ आपण